आता सेक्शन सी मध्ये 5 प्रॉब्लेम येणार आहेत, न्यूमेरिकल क्वेश्चन येणार आहेत 3 मार्काचे, म्हणजे 15 मार्काची गोळाबेरीज प्रॉब्लेमची न्यूमेरिकलची सेक्शन सी मध्ये असणार आहे. यामध्ये जरा मिक्स येतात, स्टार्टिंगला काही येतात आणि काही एंडला येतात. सेक्शन डी शेवटचा पार्ट, त्याच्यामध्ये 2 मार्काचे प्रॉब्लेम येणार आहेत. तुम्ही म्हणाल 2 मार्काचा क्वेश्चन कसं काय? बाळांनो, थेरी प्लस प्रॉब्लेम असा पॅटर्न असतो त्याचा. म्हणजे 4 मार्काच्या क्वेश्चन मध्ये 2 मार्काची थेरी आणि 2 मार्काचा प्रॉब्लेम असे 3 क्वेश्चन येणार आहेत. आणि उरलेले जे 2 क्वेश्चन असतात ना, ते 4 मार्काचे थेरी क्वेश्चनच असतात. म्हणजे एकच क्वेश्चन येणार 4 मार्काचा, परत एक क्वेश्चन येणार 4 मार्काचा, त्यामध्ये स्प्लिट नसतं. पण हे जे 3 क्वेश्चन आहेत त्यामध्ये स्प्लिट असतं, थेरी प्लस प्रॉब्लेम. हा सगळा पॅटर्न मी क्वेश्चन पेपरचा सांगितलेला आहे, याचा वापर करा. आणि असाच पॅटर्न बोर्डाचा आत्तापर्यंतचा 2-3 वर्षाचा आहे, त्यामुळं याला फॉलो करा. म्हणजे तुम्हाला काय होईल, प्रॅक्टिस करताना आयडिया येईल की कुठं प्रॉब्लेम येणार आहे, यस, आणि कुठं थेरी येणार आहे.